शेतकरी मित्रा हो नमस्कार. वार आहे शनिवार, तारीख आहे 20 जूनला आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये हवामान कसं असणार आहे आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल की तुमच्या भागामध्ये पावसाची काय परिस्थिती असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर नंदुरबार परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये दिवसभर पूर्णपणे उन्हाचं वातावरण असणार आहे आणि संध्याकाळी 6च्या सुमारास ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्याची देखील शक्यता आहे. पण जास्त काही पाऊस या भागात पडणार नाही, त्यामुळं काळजी करण्याची गरज नाही. आपण जर बाकीचा जर परिसर बघितला तर पेठ, त्याचबरोबर नाशिक, घोटी, अकोले, अ, कुळगाव, बदलापूर या परिसर जर या परिसर जर आपण बघितलं तर या परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. आपण जर वसई, विरार, बोईसर, मुंबई हा जर परिसर जर बघितला तर या परिसरात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कर्जत, लोणावळा, lausa, नागठाणे, पेण, अलिबाग जाऊ दे, त्याचबरोबर खेड, मंचर, जुन्नर हा जर परिसर बघितला तर या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड, पुणे हा जर परिसर बघितला तर या परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर lausa, माणगाव, महाड, महाबळेश्वर महाबळेश्वर अ, हा जर परिसर बघितला तर येथे देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. खेड, दापोली, दाभोल, चिपळूण, जयगड, संगमेश्वर, रत्नागिरी, लाजा, राजपूर, विजयदुर्ग, देवगड, मालवण, कणकवली, त्याचबरोबर आपण जर कणकवली परिसर बघितला तर या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर सावंतवाडी, पणजी, माणगाव, त्याचबरोबर कारवार या परिसरात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर आपण जर बेलगाव हा जर परिसर बघितला, त्याचबरोबर तर या परिसरात देखील थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण असण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर सांगली, तासगाव, अंजनी, विटा, मायनी या परिसरात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर फलटण, बारामती, कात्रज, दौंड, केडगाव, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा, जामखेड, पाटोदा, बार्शी, कुरोडवाडी, वैराग, मोहोळ, पंढरपूर, सांगोले, जत, इंदी, सोलापूर, नलदुर्गा, तुळजापूर, धाराशिव, तेर, वैराग, बार्शी, कळंब, केज, अंबाजोगाई, परळी, त्याचबरोबर माजलगाव, गेवराई, बीड, अंबड, परतूर, जालना, जाफराबाद, चिखली, बुलढाणा, मलकापूर, बोदवड, जामनेर, शेवगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, यवल, रावेर, त्याचबरोबर बलवाडी, अंबळनेर या परिसरात पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर आपण जर नंदुरबार परिसर जर बघितला तर नंदुरबार परिसरामध्ये ढगाळ वातावरण आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. कोपरगाव, मनमाडमध्ये देखील काही प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. आपण जर अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण 20 जूनला दिसत आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. इकडं भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या परिसरात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर उदगीर, लातूर, सोलापूर, बार्शी, विजयदुर्ग, बारामती या भागात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण असणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये ईश्वरपूर, कणकवली, सावंतवाडी, बेलगाव या परिसरात देखील थोड्याफार प्रमाणात काही भागात पाऊस पडू शकतो, काही भागात पूर्णपणे कोरडं वातावरण असणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. आपण जर शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर एक विनंती आहे, तुमचं हवामान अंदाजाबद्दल काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. आणि शेतकरी मित्रांनो, एक तुमच्यासाठी आनंदीची बातमी आहे. आता शनिवारी 20 जूनला महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जवळजवळ कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. पण जो 22 आणि 23 जूनला जो पाऊस असणार आहे तो जोरदार स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्राच्या संपूर्ण भागामध्ये असणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला देखील
सबस्क्राईब नक्की करा आणि काही तुमचे प्रश्न असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.